सगळ्यांच्या आवडीचा अस्सल कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा रस्सा. कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो झणझणीत तांबडा रस्सा आणि त्याचसोबत मस्त गरमागरम पांढरा रस्सा. त्याचा सुगंधही असा असतो की भूक आपोआपच दुप्पट होते. अनेकांना वाटतं हा रस्सा घरी तितका चविष्ट बनत नाही, पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये अस्सल कोल्हापुरी चव कशी आणायची ते दाखवणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या झणझणीत आणि चविष्ट कोल्हापुरी तांबडा पांढरा रश्शाच्या रेसिपीला. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. तुम्ही याऐवजी मटणसुद्धा घेऊ शकता. चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर 1 चमचा मीठ लावून चिकनला मॅरिनेट करून घेतलं. आता गॅसवर कुकर ठेवायचा. कुकरमध्ये 1 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये 1 तमालपत्र आणि दालचिनीचा छोटा तुकडा घालायचा. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा खूप जास्त लालसर होईपर्यंत परतायचा नाही, फक्त साधारण 1 मिनिट परतून घ्यायचा. आता यामध्ये मीठ लावून घेतलेलं चिकन घालायचं. यामध्ये मी हळद घातलेली नाही, कारण या चिकनपासून आपण पांढरा रस्साही बनवणार आहोत. हळद घातली तर पांढऱ्या रश्शाचा रंग बदलतो, म्हणून या स्टेपला हळद घालायची नाही. आता यामध्ये साधारण अर्धा लिटर गरम पाणी घालायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. चिकन शिजत असताना आपण आपल्या रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे हलकेसे भाजून घेतले आहे. कांदे खूप जास्त सोनेरी किंवा ब्राऊन करायचे नाहीत, त्यामुळे कांदा फक्त हलकासा भाजून घ्यायचा. त्यानंतर 1 छोटी वाटी सुका खोबरा हलकासा भाजून घेतला आहे. तोही खूप जास्त सोनेरी करायचा नाही. आता दुसऱ्या डिशमध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, 1 गाठ लसूण सोलून घेतली आहे. अर्धा इंच आलं घेतलं आहे. अर्धा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी छोटी वाटी काजू घेतले आहे. काजू मी आधी गरम पाण्यात भिजत ठेवले होते. तसंच अर्धा ओला नारळ घेतला आहे. ओल्या नारळाच्या मागचा काळा भाग काढून घेतला आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे. सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये ओल्या नारळाचे काप आणि 1 हिरवी मिरची घालायची. आता हे सर्वप्रथम पाणी न घालता एकदा बारीक फिरवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा छान बारीक वाटून घ्यायचं. आपल्याला याचं नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे. आता खाली 1 भांडं ठेवायचं आणि त्यावर गाळणी ठेवायची. तयार केलेलं वाटण गाळणीत ओतायचं आणि चमच्याच्या साहाय्याने दाबत त्याचं नारळाचं दूध गाळून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं ताजं आणि घट्ट नारळाचं दूध तयार होतो. नारळाचं दूध गाळून झाल्यावर गाळणीत जो नारळाचा लगदा उरतो तो अजिबात टाकून देऊ नका. तो तुम्ही भाजी, आमटी किंवा इतर कोणत्याही वाटणामध्ये वापरू शकता, त्यामुळे त्याचा अजिबात अपव्यय होत नाही. इथे आपण छान ताजं आणि घट्टसर नारळाचं दूध तयार करून घेतलं आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि पुढचं वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी आपण तोच मिक्सरचं भांडं वापरलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर, गरम पाण्यात भिजवलेले काजू, टोमॅटो, लसूण, आलं, तीळ आणि खसखस घालायची. आता हे सगळं पाणी न घालता अगदी बारीक वाटून घ्यायचं. तर बघा, आपलं कच्चं वाटण छान बारीक तयार झालं आहे. आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकेसे भाजून घेतलेले कांदे, खोबरं घालायचं. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. हेही अगदी बारीक वाटून घ्यायचं. वाटण तयार करेपर्यंत चिकनही छान शिजून तयार झालं आहे. आता या चिकनमधलं ब्रोथ 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये समान प्रमाणात काढून घेऊया. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा असे दोन्ही प्रकार बनवणार आहोत. त्यासाठी मी हा चिकनचा ब्रोथ 2 बाउलमध्ये समान प्रमाणात काढून घेतला आहे. आता लगेच रस्सा बनवून घेऊया. सर्वप्रथम पांढरा रस्सा बनवूया. यासाठी इथे मी गॅसवर 1 भांडं गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातला आहे. रस्सा साजूक तुपामध्ये खूप छान लागतो, त्यामुळे इथे मी तूप वापरत आहे. तूप गरम झालं की यामध्ये 1 हिरवी मिरची, 1 तमालपत्र, दालचिनीचा छोटासा तुकडा, 2 लवंगा, 1 स्टार फूल आणि 1 हिरवी वेलची घालायची आहे. हे थोडंसं परतून घेऊया. खडे मसाले काही सेकंद परतून झाले की यामध्ये 1 चमचा तयार केलेलं कच्चं वाटण घालायचं. आता हेही काही सेकंद परतून घ्यायचं. इथे मी तूप अगदी कमी प्रमाणात वापरलं आहे, त्यामुळे वाटण थोडंसं भांड्याला चिटकतं. आता यामध्ये 1 चमचा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालूया. तेही काही सेकंद हलक्या हाताने परतून घ्यायचं, म्हणजे त्याची छान चव रश्श्यामध्ये उतरते. आता यामध्ये तयार केलेलं नारळाचं दूध घालायचं आणि लगेच चिकनचं ब्रोथ घालायचं.
सर्व साहित्य छान एकजीव होईपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्यायचं. त्यानंतर शेवटी यामध्ये थोडीशी मिरीपूड घालायची. सगळं व्यवस्थित एकजीव करून चवीनुसार मीठ घालायचं. यामध्ये नारळाचं दूध असल्यामुळे रशाला उकळी आणायची नाही, नाहीतर नारळाचं दूध फुटू शकतं. त्यामुळे रस्सा फक्त चांगला गरम झाला की गॅस बंद करायचा आणि भांडं खाली उतरवून घ्यायचं. आपला पांढरा रस्सा तयार झाला आहे. आता लगेच झणझणीत तांबडा रस्सा बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी दुसरं भांडं गॅसवर गरम करायला ठेवलं. भांडं गरम झालं की यामध्ये आवडीनुसार तेल घालायचं. तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे. कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हटलं की मसाल्याचा खमंग सुगंध आणि झणझणीत चव आलीच पाहिजे. खडे मसाले काही सेकंद परतून झाले की यामध्ये तयार केलेलं कच्चं वाटण घालायचं आणि तेही काही सेकंद तेलामध्ये छान परतून घ्यायचं. आता यामध्ये कोरडे मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा इथे मी चिकन मसाला घातला आहे. हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा रंग आणि चव दोन्ही खुलून येतात. त्यानंतर भाजलेला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं. हेही काही सेकंद परतून घ्यायचं. कांदा आणि खोबरं आपण आधीच हलकंसं भाजून घेतलं होतं, त्यामुळे ते जास्त वेळ परतण्याची गरज नसते. म्हणून हे वाटण आपण शेवटी घालून फक्त काही सेकंदच परतून घेत आहोत. वाटणाला छान तेल सुटायला लागलं की यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन घालायचं. आता चिकन मसाल्यामध्ये काही सेकंद छान परतून घ्यायचं, म्हणजे मसाल्याची चव चिकनमध्ये छान मुरते. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये चिकनचं ब्रोथ ओतायचं. रस्सा तुम्हाला जसा आवडतो त्यानुसार तो घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. त्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवा. नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. रश्श्याला एक छान दणकून उकळी आणायची. सगळे मसाले एकजीव होतात आणि रश्श्याची चव अजून खुलून येते. तर बघा, आपला झणझणीत अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार आहे. आता दोन्ही रस्सा ताटात वाढून घेऊया. एका बाजूला गरमागरम पांढरा रस्सा आणि दुसऱ्या बाजूला लाल भडक झणझणीत तांबडा रस्सा. दोन्हीचा रंग इतका सुंदर आला आहे की पाहता क्षणी खायची इच्छा होते. पांढरा रस्सा अगदी मऊ क्रीमी झाला आहे, तर तांबडा रस्सा मसाल्याच्या तेलाने छान खुलून आला आहे. दोन्ही रश्श्याचा सुगंध इतका अप्रतिम आहे की भूक आपोआपच वाढते. गरमागरम भाकरी, चपाती, तांदळाची भाकरी किंवा वाफाळता भात कशासोबतही हे रस्सा खाल्ला तरी तुम्हाला अप्रतिमच लागणार आहे. खरंच प्रत्येक घोटात अस्सल कोल्हापुरी चव अनुभवायला मिळेल. तिखटपणा, मसाल्याचा खमंगपणा आणि पांढऱ्या रश्श्याची सौम्य चव, ही जोडी म्हणजे एकदम परफेक्ट. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.